अभिनेता सैफ अली खान यांच्या हल्ल्याला आज तिसरा दिवस उजळलेला आहे आणि 3 दिवसापासून मुंबईच्या बांद्रा लीलावती या रुग्णालयामध्ये सैफ अली खान यांच्यावरती उपचार सुरू आहेत। आपण जर बघितलं तर याच लीलावती रुग्णालयाच्या 6व्या मजल्यावरती सैफ अली खान यांच्यावरती उपचार सुरू आहेत। गुरुवारी सैफ अली खान यांच्यावरती या ठिकाणच्या डॉक्टरांच्या टीमनं शस्त्रक्रिया करून त्यांच्या मणक्यामध्ये जो हल्लेखोरांचा जो चाकू अडकलेला होता तो चाकू काढण्यामध्ये यशस्वी झालेले होते आणि त्यानंतर जे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जे नितीन डांगे जे आहेत त्यांनी काल पूर्ण माध्यमासमोर येऊन सैफ अली खानची शस्त्रक्रिया जी आहे ही यशस्वी झाला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पूर्ण डॉक्टरांच्या टीमनं त्यांच्यावरती शस्त्रक्रिया केलेली आहे आणि कालच त्यांना ICU मधून सर्वसामान्य जो स्पेशल रूम आहे त्या रूममध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती जी आहे ही स्थिर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। या घटनेला आता जवळपास आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी सुद्धा जो हल्लेखोर जो आहे सैफ अली खानच्या घरातला जो 12वा मजला आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हल्ला केलेला होता। त्या हल्ल्यातला आरोपी जो आहे हा पोलिसांना अद्यापही आणखी सापडलेला नाहीये। काल जो पोलिसांच्या एका टीमनं एक संशयित जो CCTV मध्ये दिसत होता तसा हुबेहूब संशयित हा पोलिसांच्या ताब्यात घेतलेला होता। त्याची जवळपास 4 ते 5 तास तपासणी सुद्धा चौकशी केली होती, मात्र तो आरोपी आहे आणखीही पोलिसांना सिद्ध झालेला नाहीये। पोलिसांच्या एकूण जवळपास 30 ते 35 टीम जे आहेत ह्या आरोपीच्या शोधासाठी तपास करत आहेत, मात्र सध्या तरी आणखी सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला करणारा हा आरोपी सापडलेला नाहीये। सध्या सैफ अली खानची जी प्रकृती जी आहे ही स्थिर आहे, मात्र एका उच्चभ्रू वस्तीमध्ये झालेला हा हल्ला मुंबईकरांच्या आणि मुंबईतल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे घेऊन जाणारा आहे आणि त्यामुळे येथील जे पोलीस प्रशासन असेल यातली कायदा सुव्यवस्था असेल यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।